नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक दुसरा वास्तव संख्या रियल नंबर्स या मुख्य घटकामध्ये संख्या रेषेवर वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 ह्या अपरिमेय संख्या कशा दाखवतात हे आपण पाहणार आहोत. हाऊ टू शो द इररॅशनल नंबर √2 अँड √3 ऑन नंबर लाईन. हीच ती संख्या रेषा आहे. संख्या रेषेवर सर्वसाधारण आरंभबिंदू मध्यभागी आहे. एक विशिष्ट अंतर वर्तुळ कंपासमध्ये एक एकक अंतर म्हणून घेतोय. हे एक एकक अंतर आहे. या एक एकक अंतरावरती ह्या दिलेल्या रेषेपासून एक एकक अंतरावरती या काढलेल्या रेषेला संख्या रेषेला समांतर रेषा काढतोय. त्याचं कारण असं आहे ती पुसट काढायची, कारण समांतर रेषेमधलं लंबांतर कधी बदलत नसतं. पहा, ओ पासून हा लंब काढलेला आहे, हा OA लंब आहे. या ठिकाणी बी बिंदू आहे. OB आणि OA अंतर समान आहे. पहा, पुन्हा एकदा खात्री करा, OA आणि OB अंतर समान आहे. या ठिकाणी AB जोडली त्रिकोण AOB हा काटकोन त्रिकोण आहे. आणि मग एक एकक अंतर आहे. OA आणि OB एक एकक अंतर आहे. हे नंतर पुसून टाकले तरी चालत्या, कारण आपल्याला वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 या 4 संख्या दाखवायच्या आहेत. समांतर रेषेमधील लंबांतर बदलत नाही, एक एक अंतर सातत्याने घालायला लागते, म्हणून रेषा काढल्यानंतर पुसून टाकले तरी चालते. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण आहे AB वर्ग बरोबर OA वर्ग, इतर दोन बॉन्डच्या वर्गांची बेरीज ना. OB वर्ग 1चा वर्ग अधिक 1चा वर्ग 1 आणि 1 2 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 म्हणजे AB वर्गमुळात 2 आली. AB वर्गमुळात 2 आहे, तर वर्तुळ कंपासमध्ये AB एवढं अंतर घेतलं म्हणजे किती घेतलं, म्हणजे वर्गमुळात 2 एवढं अंतर घेतलं. B केंद्र घेतला आणि हा चाप मारला, म्हणजे OA जर वर्गमुळात 2 असेल तर हे अंतर समजा आपण इथं C म्हटलं, तर हे BC सुद्धा अंतर या ठिकाणी वर्गमुळात 2 आहे. पाठीमागं इथं वजा वर्गमुळात 2 असणार आहे. इथं वजा वर्गमुळात 2. संख्या रेषेवर वर्गमुळात 2 C या ठिकाणी आहे. B पासून C जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर B पासून या ठिकाणी वजा वर्गमुळात 2 हा बिंदू आहे. ओके. त्यानंतर आपल्याला वर्गमुळात 3 दाखवायचे. परत C मधून लंब टाकायचा, म्हणजे वर्गमुळात 2 वरून तेवढीच उंची आहे म्हणून समांतर रेषा काढलेली आहे. मग या ठिकाणी OA, इथं O आहे, इथं B आहे, इथं A आहे, इथं C आहे, इथं D घेऊया. D आणि B जोडायचं. आता वर्तुळ कंपासमध्ये BD एवढं अंतर घ्यायचं. हा CD एक एकक आहे आणि हा BC वर्गमुळात 2 आहे. म्हणजे पायथागोरसनं लिहिणार आहोत खाली आपण. पायथागोरसनं AB BD वर्ग बरोबर CD वर्ग बरोबर BC वर्ग 1 वर्ग अधिक वर्गमुळात 2 वर्ग, 1चा वर्ग 1 वर्गमुळात 2चा वर्ग 2 2 आणि 1 3, BD वर्ग बरोबर 3 BD वर्गाचं वर्गमूळ BD आणि 3चं वर्गमुळात 3 म्हणजे BD वर्गमुळात 3 आहे. ओके. म्हणजे BD वर्गमुळात 3 आहे. वर्तुळ कंपासमध्ये BD एवढंच अंतर घ्यायचं, म्हणजे किती अंतर घेतलं, अगदी बरोबर वर्गमुळात 3 एवढं अंतर घेतलं. एवढ्या अंतरानं हा चाप मारला इथंपर्यंत त्या संख्या रेषेवर. इथं तुमचा वर्गमुळात 3 आहे. ओके. आपण E म्हटले, इथं E बिंदूजवळ वर्गमुळात 3 आहे. B आणि E वर्गमुळात 3 आहे अंतर, तेवढंच मागं हा वजा वर्गमुळात 3. अशा पद्धतीनं वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 संख्या रेषेवर अंतर आपल्याला दाखवता येतात. आता हे अंतर कसं मिळालं वर्गमुळात 3, तर त्रिकोण AOB या काटकोन त्रिकोणात
या काटकोन त्रिकोणात काटकोन कोणता आहे? कोन AOB बरोबर 90 अंश. ओके. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB वर्ग बरोबर OB वर्ग अधिक OA वर्ग. ओके. OA 1 आहे, OB पण 1 आहे. 1चा वर्ग अधिक 1चा वर्ग 1 आणि 1 2. हा AB वर्ग. AB वर्गाचं वर्गमूळ AB आणि 2चं वर्गमूळ 2 म्हणून AB वर्गमूळ 2 आहे. ओके. हा AB. आता वर्गमूळ 3 कसं आलं? तर त्रिकोण BCD या काटकोन त्रिकोणात कोण BCD 90 आहे. त्रिकोण BCD या काटकोन त्रिकोणात कोन BCD बरोबर 90 अंश. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण कोणता आहे? काटकोनासमोरील भुजा म्हणजे कर्ण आहे, म्हणजे BD कर्ण आहे. BD वर्ग बरोबर CD वर्ग अधिक BC वर्ग. BD वर्ग बरोबर BC वर्ग अधिक CD वर्ग. BC वर्ग या ठिकाणी वर्गमूळ 2चा वर्ग आहे, वर्गमूळ 2 आहे, अधिक CD 1चा वर्ग. BC वर्गमूळ 2 आहे आणि CD वर्ग 1 आहे. वर्गमूळ 2चा वर्ग 2, 1चा वर्ग 1, 2 1 3. हा आपला BD वर्ग आहे. BD वर्ग बरोबर 3 म्हणून BD वर्गाचं वर्गमूळ BD आणि 3चं वर्गमूळ वर्गमूळ 3 म्हणून BD वर्गमूळ 3 आणि BD कोणता एवढा अंतर घेऊन इथं आपल्याला E मिळवला आहे बिंदू. आपण इथं वर्गमूळ 3 आहे, इथं वर्गमूळ 2 आहे, वजा वर्गमूळ 2 आहे, तेवढ्याच अंतरावर B पासून आणि वजा वर्गमूळ 3. अशाच पद्धतीनं पुढे आपण वर्गमूळ 4, वर्गमूळ 5 मिळवू शकतो. वर्गमूळ 6, वर्गमूळ 7 मिळवू शकतो. वर्गमूळ 5 जिथं मिळणार आहे B पासून तेवढ्याच अंतरावर मागं वजा वर्गमूळ 5 असणार आहे. ओके. तुम्ही करू शकता. आता पुढं असंच जोडं जायचं. इथं लंबरेषा काढायची, पुन्हा हे जोडायचं वर्गमूळ 4. पुढं तसंच हे अशा लंबरेषा काढल्या तशाच करत जायचं पुढं. ओके. आता पुढचा हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. परिमेय आणि वास्तव संख्या इररॅशनल अँड रिअल नंबर्स वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. हे आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर करून सिद्ध करायचं आहे. त्या वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे हे गृहीत धरायचं. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे दाखवण्यासाठी अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर करायचा, म्हणजे वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या मानायची. म्हणजे P भागिले Q या रूपात ती मांडता येते. म्हणजे P भागिले Q हे परिमेय संख्येचं संक्षिप्त रूप आहे आणि म्हणून P आणि Q मध्ये एकपेक्षा दुसरा कोणताही सामायिक विभाजक नाही. आणि म्हणून ही जी वर्गमुळात 2 आहे परिमेय संख्या आपण मानली आहे हिला, ती P भागिले Q स्वरूपात मांडता येते. 2 वर्ग केला, वर्गमुळात 2चा वर्ग 2, Pचा P वर्ग, Qचा Q वर्ग. आणि मग P वर्ग काढताना भागिले Q वर्ग 2ला गुणिले 2Q वर्ग. आता 2च्या पटीतली कोणतीही संख्या सम असते. 2च्या पटीतली कुठलीही संख्या 1ची 2 पट, 2ची 2 पट, 3ची 2 पट, 4ची 2 पट, 5ची 2 पट, 6ची 2 पट, 10ची 2 पट सगळ्या समसंख्या आहे. मग 2Q वर्ग जर समसंख्या असेल तर P वर्ग पण समसंख्या आहे, समांतर संबंध आहे. P वर्ग समसंख्या असेल तर तिचं वर्गमूळ P सुद्धा समसंख्या आहे. समजा 4 हा 2चा वर्ग आहे, म्हणजे 2चा वर्ग ही समसंख्या आहे म्हणून 2 समसंख्या आहे. 4चा वर्ग 16 समसंख्या आहे, 4चा वर्ग 16 समसंख्या आहे, मग 4 समसंख्या आहे. म्हणजे P वर्ग समसंख्या आहे, P सुद्धा समसंख्या आहे, म्हणजेच 2 हा Pचा विभाजक आहे. P समसंख्या असेल तर P हा 2चा विभाजक आहे, पहिलं स्टेटमेंट. त्यानंतर आपण P बरोबर 2T घेऊया. P बरोबर 2T. जशी P समसंख्या आहे म्हणजे P बरोबर 2T म्हणजे 2च्या पटीतल्या सगळ्या संख्या सम आहेत, म्हणून P बरोबर 2T मानलं. वर्ग केला, P वर्ग बरोबर 4T वर्ग. आता हा P वर्ग म्हणजे 2Q वर्ग आहे, हा P वर्ग म्हणजे 2Q वर्ग आहे, म्हणून 2Q वर्ग बरोबर 4T वर्ग.
ओके. इथं पी वर्ग बरोबर 2 क्यू वर्ग ठेवला. 2 पलीकडे जाऊन 4ला भागिले 2 2 4 पी वर्ग बरोबर 2 क्यू वर्ग. या ठिकाणी पी वर्ग बरोबर 2 क्यू वर्ग म्हणजे क्यू वर्ग बरोबर टी वर्ग. ओके. क्यू वर्ग बरोबर टी वर्ग. हे 2 पलीकडे जाऊन 4ला भागिले केले की पी क्यू वर्ग बरोबर 2 टी वर्ग झालं. ओके. कारण का पी वर्गाची किंमत 2 क्यू वर्ग लिहिली यावरून आणि 2 पलीकडे जाऊन 4ला भागिले बे 2 4 2 टी वर्ग. क्यू वर्ग बरोबर 2 टी वर्ग. जसं इथं या ठिकाणी 2 क्यू वर्ग बरोबर पी वर्ग, पी वर्ग समसंख्या असेल तर पी सुद्धा समसंख्या आहे. तसं क्यू वर्ग बरोबर 2 टी वर्ग, क्यू वर्ग समसंख्या असेल तर क्यू ही सुद्धा समसंख्या आहे आणि म्हणून 2 हा क्यूचा विभाजक आहे. इथं 2 हा पीचा विभाजक आहे, इथं 2 हा क्यूचा विभाजक आहे. पण या ठिकाणी पी आणि क्यू मध्ये एकपेक्षा दुसरा कोणताही सामायिक विभाजक नाही, म्हणजेच ही विसंगती आहे. कारण पी भागिले क्यूमध्ये पी आणि क्यूचा एक व्यतिरिक्त एकही सामायिक विभाजक नाही. मग हिथं आपण अप्रत्यक्ष सिद्धतेनं कुठंपर्यंत पोहोचलो? पी आणि क्यूचा 2 हा विभाजक आहे, पण हे पक्षाशी विसंगत आहे म्हणून वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे. मान्य चूक आहे, गृहीत चूक आहे, म्हणून वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. ओके. अशा पद्धतीनं root 2 is an irrational number. This can be proved using indirect proof. Let us assume that root 2 is a rational number, so root 2 can be expressed in the form of p upon q. Okay, here p upon q is the reduced form of rational numbers. Hence p and q have no common factor other than 1. Root 2 is equal to p upon q square both sides. 2 is equal to p square upon q square. That means p square is equal to 2 square. p square is equal to 2q square or 2q square is equal to p square. Here p square is a even number, p is also even number, that means 2 is a factor of p. This is first statement. Then p is equal to, suppose p is equal to 2t, p is equal to 2t. Here p is equal to t square, both sides p square is equal to 4t square. Okay, here t is a element of I. Okay, here square both, here p square is equal to 4, squaring of that equation p square is equal to 4t square, 4t square, but p square is equal to 2 square, 2q square, 2q square is equal to 4t square. Dividing both sides by 2 we get q square is equal to 2t square. Okay, here p square is equal to t square, therefore here p square instead of p square, here 2q square. Okay, q square is equal to 2t square. Q square is even number, q is even number, 2 is a factor of q. Okay, here 2 is a factor of p and here 2 is a factor of q. From the statement first and second, 2 is a common factor of p and q both. This contradictory because in p of q we have assumed that p and q have no common factor except 1. Our assumption that root 2 is rational is wrong. Root 2 is an irrational number. Okay, similarly one can prove that root 3, root 5 are rational numbers. Okay, थोडक्यात या ठिकाणी संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा निर्देशक ही वास्तव संख्या असते आणि प्रत्येक वास्तव संख्येशी निगडीत असणारा बिंदू संख्येवर असतो, संख्या रेषेवर असतो. ज्या पद्धतीने वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 या संख्या रेषेवर दाखवता येतात, जी संख्या रेषेवर बिंदूने दाखवता येते ती वास्तव संख्या आहे असे म्हणतात. म्हणजे वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 या सुद्धा वास्तव संख्या आहेत. ओके, द नंबर्स विच आर represented by points on number line are real numbers. In a nutshell, every point on a number line is associated with a unique, a real number, and every real number is associated with a unique point on a number line. Okay, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व 9वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. धन्यवाद.